कोणी कितीही दुर्दैवी माणूस असो, पहाटे 3 ते 6 दरम्यान उठून करा हे काम. नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ब्रह्ममुहूर्त रहस्य काय आहे आणि जर एखादा माणूस सातत्याने अपयशी होत असेल तर सकाळी 3 ते 6 दरम्यान उठल्याने त्याच्या जीवनात काय चमत्कार होऊ शकतो हे आपण या एका सुंदर कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. एका गावामध्ये एक अशोक नावाचा व्यक्ती राहत असे. अशोक हा अतिशय आळशी माणूस. रोज उशिरापर्यंत झोपायचा, दुपारी उठायचा, कधीही जेवायचा आणि जीवनामध्ये तो अयशस्वी माणूस. त्याच्या या वाईट सवयीमुळे त्याच्या वडिलांना त्याची नेहमीच चिंता वाटायची. त्यांनी अनेक वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो काही सुधरत नव्हता. एक दिवस सकाळीच गावामध्ये फिरत असताना त्यांनी बघितलं की अशोकचे जे मित्र आहेत ते लवकर उठून कामाला गेले आहेत. काही जण गावामध्ये काम करत आहेत आणि ते जीवनामध्ये यशस्वी देखील आहेत. तेव्हा अशोकचे वडील मग गावाबाहेर एका जंगलात असलेल्या ऋषींच्या आश्रमात गेले. तेथे त्यांना एक ऋषी भेटले. त्या ऋषींनी अशोकच्या वडिलांना त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा अशोकचे वडील म्हणाले की मी माझ्या मुलाच्या सवयीमुळे फार चिंतेत आहे. त्याचसोबत त्याचे जे मित्र आहेत ती सगळी लवकर उठतात, कामाला जातात आणि ते जीवनामध्ये यशस्वी देखील आहेत. पण माझा मुलगा हा उशिरापर्यंत झोपतो, सकाळी उठत नाही, त्याने कधीही सूर्योदय देखील बघितला नाही. जीवनामध्ये कुठल्याही कामामध्ये त्याला यश येत नाही. मी त्याला भरपूर वेळा सांगण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नाही. आता तुम्हीच काय तो उपाय सांगावा. त्यावर ते ऋषी म्हणतात की तुम्ही चिंता करू नका, तुम्ही फक्त एकच काम करा, तुम्ही त्याला माझ्याकडे घेऊन या. मग अशोकचे वडील घरी येतात आणि विचार करतात की जर मी अशोकला म्हणालो की तू माझ्यासोबत आश्रमामध्ये ऋषींना भेटायला चल तर तो नकार देईल. काहीतरी युक्ती केली पाहिजे जेणेकरून तो लगेच तयार होईल. तेव्हा मग अशोक उठल्यानंतर अशोकचे वडील त्याला सांगतात की मला एक ऋषी भेटले होते. ते ऋषी अत्यंत विद्वान. त्यांच्याकडे एक असा रहस्यमय मंत्र आहे की ज्यामुळे माणूस जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. तेव्हा अशोक म्हणतो, बाबा हे खरं आहे का? जर त्या ऋषींनी मला जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र जर दिला तर मी आयुष्यात यशस्वी होऊ शकेल का? त्यावर अशोकचे वडील म्हणतात, हो बाळा, पण तो अनमोल मंत्र त्यांच्याकडून घेण्यासाठी तुला त्या आश्रमात जावं लागेल, त्यांना भेटावं लागेल. त्यावर मग अशोक म्हणतो, ठीक आहे, मी लगेच त्यांना भेटायला जातो. त्यावर अशोकचे वडील म्हणतात की तुझी आणि त्यांची भेट होणे शक्य नाही, कारण तुला उशिरापर्यंत झोपायची सवय आहे आणि ते ऋषी सकाळी 6 नंतर कोणालाही भेटत नाहीत. ते ध्यान करत बसतात. तुला शक्य होईल का इतक्या सकाळी उठणं? तेव्हा अशोक म्हणतो, तू रहस्यमय मंत्र मिळवण्यासाठी मी उद्या सकाळीच लवकर उठतो आणि त्या ऋषींना जाऊन भेटतो. मग दुसऱ्या दिवशी अशोकला जागच येत नाही आणि तो नेहमीप्रमाणे उशिरा उठतो. मग तेव्हा त्याचे वडील म्हणतात की मी म्हटलं होतं ना की तुला ते शक्य नाही. तेव्हा अशोकला फार वाईट वाटते. अशोक म्हणतो, बाबा मी प्रयत्न करीन, मी उद्या परत सकाळी लवकर उठेल. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून अशोक आश्रमात पोहोचतो आणि त्या ऋषींना जाऊन भेटतो. तिथे गेल्यानंतर अशोक त्या ऋषींना म्हणतो की हे गुरुवर, मला तुमच्याकडे जीवनात यशस्वी होण्याचा जो मंत्र आहे तो हवा आहे. माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे की तो मंत्र जर तुम्ही मला दिला तर मी जीवनामध्ये फार यशस्वी होऊ शकेल. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र द्यावा. तेव्हा ते ऋषी म्हणतात, हो नक्की, मी तुला ते देईल, पण तुला त्यासाठी 21 दिवस माझ्या आश्रमामध्ये राहावं लागेल आणि मी सांगेल त्या गोष्टीचं
पालन करावे लागेल. जमणार आहे का तुला? तेव्हा अशोक म्हणतो, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं मी करण्यासाठी तयार आहे. मग तेव्हा ते ऋषी म्हणतात की आता नीट लक्ष देऊन ऐक. रोज सकाळी तुला ब्रह्ममुहूर्ताच्या टाईमला उठायचा आहे. म्हणजेच 4 ते 5:30च्या दरम्यान तुला उठायचं आहे. त्यानंतर आश्रमातील काही कामे करायची आहेत आणि ध्यान करायचं आहे. तेव्हा अशोक म्हणतो, ठीक आहे, आणि तो रात्री झोपी जातो. सकाळी त्याला जाग येते तेव्हा फार उशीर झालेला असतो. ब्रह्ममुहूर्ताची वेळ निघून गेलेली असते. तेव्हा तो उठून बघतो तर सगळेजण आश्रमातील काम करत असतात आणि ऋषी देखील ध्यानस्थ बसलेले असतात. तो फार दुःखी होतो आणि म्हणतो की माझ्या हातून आता यशस्वी होण्याची ही सुद्धा संधी निघून गेली आणि तो रडत असतो. तेवढ्यात तिथे ऋषी येतात आणि ते त्याला म्हणतात की ठीक आहे, आज तू उठू शकला नाहीस, पण पुढचे 21 दिवस पुन्हा प्रयत्न कर. पण लक्षात ठेव, तुला 4 ते 5:30 या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे. तेव्हा मग अशोक विचारतो, हे गुरुवर, हे ब्रह्ममुहूर्त काय आहे आणि या ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने काय होते? मान्यतेनुसार रात्रीच्या शेवटच्या घटकास ब्रह्ममुहूर्त म्हणतात, जो रात्रीचा शेवट आणि नवीन दिवसाचा प्रारंभ दर्शवतो. ही वेळ पहाटे 4 ते 5:30 दरम्यान आहे. या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. या मुहूर्ताच्या महत्त्वाबद्दल सांगायचे तर प्राचीन काळांपासून ऋषीमुनी या मुहूर्ताची निवड ध्यानासाठी करत आले आहेत. त्याचबरोबर या मुहूर्तावर झोपण्याऐवजी काही काम करण्याची विशेष धार्मिक श्रद्धा आहे. ब्रह्ममुहूर्त हा शब्द संस्कृत भाषेतील ब्रह्म आणि मुहूर्त या शब्दापासून बनला आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव आणि मुहूर्त म्हणजे एक क्षण किंवा काळ. ब्रह्ममुहूर्ताला उठून आपण आपल्या आंतरिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. ब्रह्ममुहूर्तात केलेले ध्यान आणि पूजा आपल्याला अधिक एकाग्र बनवण्यास मदत करतात. ब्रह्ममुहूर्त हा आपल्या दिवसाची एक चांगली सुरुवात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य यासाठी यावेळेस उठणे फार लाभकारी आहे. ब्रह्ममुहूर्त वेळ ध्यान, योग, अभ्यास, आरोग्यवर्धक क्रिया कराव्यात. ब्रह्ममुहूर्त हा ध्यान, पूजा आणि योगासारख्या आध्यात्मिक क्रियासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. या काळात वातावरण शांत आणि एकाग्र असते, जे आध्यात्मिक अभ्यासासाठी अनुकूल असते. ब्रह्ममुहूर्ताला उठून शरीरास ताजेपणा आणि ऊर्जा मिळते. या काळात मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता वाढते, जे काम आणि अभ्यासासाठी उपयुक्त असते. तेव्हा मग अशोक म्हणतो, गुरुवर, मला समजले आहे ब्रह्ममुहूर्ताचे महत्त्व. मी आता पुढचे 21 दिवस नक्कीच या वेळेला उठेल. मग त्यानंतर अशोक रोज सलग 21 दिवस सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, ध्यान करायचा, त्यानंतर आपली कामे करायचा, असा त्याने क्रम चालवला आहे आणि 21 दिवस पूर्ण केली. 21 दिवसानंतर तो गुरुकडे आला आणि म्हणाला, हे गुरुवर, 21 दिवस मी या सर्व नियमांचे पालन केले. आता मला तुमच्याजवळ असलेला ते जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र द्या. तेव्हा ऋषी त्याला म्हणतात की हाच तर तो मंत्र आहे जे तू मागच्या 21 दिवसापासून करत होता. जो माणूस ब्रह्ममुहूर्ताला उठतो तो आपोआप जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत यशस्वी होऊ लागतो. कारण ब्रह्ममुहूर्ताला उठल्याने मन शांत आणि एकाग्र होते, ज्यामुळे निर्णय घेण्याची आणि काम करण्याची क्षमता देखील वाढते. ब्रह्ममुहूर्ताला उठल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, जी जीवनात यशापर्यंत पोहोचवते. आरोग्य आणि तंदुरुस्ती सुधारते, जे जीवनात यशासाठी आवश्यक आहे. या काळात उठल्याने भगवानाशी नाते वाढते, जे जीवनात यश आणि शांतीकडे घेऊन जाते. ब्रह्ममुहूर्ताला उठल्याने यशस्वी निर्णय घेण्याची क्षमता वाढते, जे जीवनात यशापर्यंत पोहोचवते. या काळात उठल्याने आत्मविश्वास देखील वाढतो, जे जीवनात यशासाठी आवश्यक आहे. ब्रह्ममुहूर्ताला उठल्याने यशाच्या दिशेने पाऊल टाकले जाते, जे जीवनात यशापर्यंत पोहोचवते.
या कारणामुळे जो माणूस ब्रह्ममुहूर्ताला उठतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. तेव्हा मग आता अशोक ऋषींचे मनापासून आभार मानतो आणि म्हणतो की आज तुमच्यामुळे मला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मार्ग सापडला. आता मी रोज सकाळी लवकर उठेल, कधीही उशिरापर्यंत झोपणार नाही, कारण की आळस हा माझ्या यशामधील सर्वात मोठा अडथळा आहे. सकाळी लवकर उठून ध्यान करेन, जेणेकरून माझी बुद्धी एकाग्र होईल, जेणेकरून यशस्वी निर्णय घेण्याची क्षमता वाढते. रोज ध्यान करेल, जे माझे जीवन यश आणि शांतीकडे घेऊन जाईल. आता बघूया ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याचे फायदे. ध्यान आणि प्रार्थनेसाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ फार महत्त्वाची आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये माणसाचे मन शुद्ध आणि शांत होते, जे ध्यान आणि प्रार्थना करणे सोपे करते. मनासह आत्म्याला एकत्र आणण्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठल्याने मन ताजेतवाने आणि शांत होते. ध्यानधारणा आणि मन शांत करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो, ज्यामुळे तणाव कमी होतो. ब्रह्ममुहूर्त हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान काळ मानला जातो. जर तुम्ही उठून हा वेळ विविध सकारात्मक उपक्रमामध्ये घालवला तर जीवनाचे अनुभव चांगले होऊ शकतात. नवीन कार्य सुरू करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त चांगला मानला जातो. या काळात व्यक्तीचे मन ताजे राहते आणि त्याची विचारशक्ती अधिक असते. आता बघूयात ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर काय करू नये. ब्रह्ममुहूर्त हा देवाच्या उपासनेचा आणि उपासनेचा काळ मानला जातो. हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. यावेळी चुकूनही प्रेमसंबंध जोडू नयेत. आयुर्वेदानुसार देखील यावेळी सेक्स करणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे तुमच्या शरीरावर रोग आक्रमण करू लागतात आणि तुमचे जीवन उद्ध्वस्त होते. ब्रह्ममुहूर्तावर अन्न खाऊ नये. काही लोक सकाळी उठल्याबरोबर नाश्ता, चहा ही सवय आरोग्यासाठी खूप वाईट आहे. सकाळी उठल्यानंतर लगेच किंवा ब्रह्ममुहूर्तावर चुकूनही अन्न खाऊ नये. त्यामुळे तुमच्यावर आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागतो. धार्मिक शास्त्रानुसार जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तात नकारात्मक विचार किंवा वाईट विचार मनात आणतो, त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसावर दिसून येतो. ब्रह्ममुहूर्त हा एक पवित्र वेळ आहे. यावेळी आपण सकारात्मक विचार करावेत आणि सद्गुणांचे पालन करावे. नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. ब्रह्ममुहूर्तात येणाऱ्या नकारात्मक विचारामुळे व्यक्ती संपूर्ण दिवस तणावात राहतो. धार्मिक श्रद्धानुसार ब्रह्ममुहूर्तात कुणाशीही वाईट वागू नये किंवा अनादर करू नये. असे केल्याने आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. ब्रह्ममुहूर्तावर उठून या 2 गोष्टी करा. तुम्हाला प्रगती मिळेल, तुमचे भाग्य बदलेल. उठताच हाताच्या पावल्या पहा. हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताच्या पावल्या पाहणे आणि खालील मंत्र म्हणणे शुभ मानले जाते. असे केल्याने देवी देवतांची कृपा मिळते आणि विशेषतः लक्ष्मी आणि सरस्वती देवीचा आशीर्वाद मिळतो. मंत्र: कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. अर्थ: हाताच्या अंगठ्याच्या बाजूला लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि करंगळीजवळ विष्णू आहेत असे मानून त्यांचे दर्शन करणे. ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा करावी. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी उठावे. सर्व कामातून निवृत्ती घ्यावी. स्नान करावे व नंतर देवी देवतांची पूजा करावी. ब्रह्मकाळात देवी देवतांची उपासना केल्याने मानसिक आणि शारीरिक तणावापासून मुक्ती मिळते. यासोबतच देवाच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश आणि आर्थिक लाभ होईल. पूजा करताना या मंत्राचा जप करावा. याच्या मदतीने तुम्ही आयुष्यात येणाऱ्या मोठ्या अडचणीवर सहज मात कराल.
यासोबतच कुंडलीत नवग्रहाची शांतीही राहील. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा.